नमस्कार. मंगल देशा पवित्र देशा महाराष्ट्र देशा, प्रणाम घ्यावा माझा हा श्री महाराष्ट्र देशा, प्रणाम घ्यावा माझा हा श्री महाराष्ट्र देशा. आपल्या महाराष्ट्राची उपमा या दोन ओळीमध्ये किती छान दिली आहे. प्राचीन काळात सातवाहन राजांनी हा निर्मिलेला महाराष्ट्र, मध्ययुगात देवगिरींच्या यादव राजांच्या काळात घडलेला मराठी भाषिकांचा हा महाराष्ट्र, जागतिक आश्चर्याची भर घातलेला हा सांस्कृतिक महाराष्ट्र. संत ज्ञानेश्वर माऊली, संत एकनाथ, संत नामदेव, श्री चक्रधर स्वामी, श्री स्वामी समर्थ अशा या संत महात्म्यांनी उभा केलेला आध्यात्मिक हा महाराष्ट्र. 17व्या शतकात छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याच्या रूपाने घडविलेला हा आदर्श महाराष्ट्र. राजमाता जिजाऊ, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, रमाबाई रानडे अशा महिलांच्या कर्तृत्वाने उभा राहिलेला प्रगतशील महाराष्ट्र. क्रांतिसूर्य महात्मा फुले, राजश्री शाहू महाराज, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी घडविलेला हा उत्तम पुरोगामी महाराष्ट्र. 105 हुतात्म्यांच्या बलिदानाने 1 मे 1960 रोजी अशा या महाराष्ट्र राज्याचा आज स्थापनेचा दिवस आहे. 1 मे 1960 रोजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते स्वतंत्र महाराष्ट्र राज्याची मुहूर्तमेढ रोवली गेली. पंडित नेहरू यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या हाती महाराष्ट्राचा मंगल कलश दिला आणि नव्या महाराष्ट्राच्या नेतृत्वाची जबाबदारी सोपवली. समृद्ध समस्त मराठी भाषिकांच्या स्वप्नांची पूर्तता झाली. 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आले असले तरी हे राज्य निर्माण होण्याची अखंड धडपड यांच्याही अगोदर कितीतरी वर्षे चालू होती. म्हणजे हे महाराष्ट्र राज्य सहजासहजी निर्माण झाले नाही. त्यासाठी त्या काळात मोठा संघर्ष करावा लागला. पण यावेळी समितीने मराठी आणि गुजराती भाषिकांचा स्वतंत्र राज्य न करता या दोघांचे मिळून एक राज्य करावे व त्यांची मुंबई ही राजधानी करावी अशी त्यांनी शिफारस केली. त्यामुळे आयोगाच्या विरोधात महाराष्ट्रभर असंतोषाचा डोंब उसळला. यातून सर्व राज्यात संयुक्त महाराष्ट्र चळवळ सुरू झाली. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र हा झालाच पाहिजे. त्यावेळी केंद्रीय मुख्यमंत्री सी.डी. देशमुखांनीही या मागणीला पाठिंबा देऊन त्यांनी राजीनामा दिला. त्यामुळे या लढ्याला बळ प्राप्त झाले. सेनापती बापट, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, S.M. जोशी, प्रल्हाद केशव अत्रे, श्रीपाद डांगे, शाहीर अमर शेख, भाई उद्धवराव पाटील हे या चळवळीचे महत्त्वाचे नेते ठरले. मुंबई प्रांताचे मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांनी हे आंदोलन चिरडून टाकण्याचा प्रयत्न केला. यांच्या निर्दयीपणामुळे मुंबईतील फ्लोरा फाउंटनमधील पोलिसांनी केलेल्या गोळीबारात 105 जण हुतात्मे झाले. महाराष्ट्र राज्यासाठी 105 महात्म्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. त्यांच्या स्मरणार्थ फ्लोरा फाउंटनमधील त्यांचे स्मारक उभारण्यात आले. स्वतंत्र महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी हरताळ, उपोषणे, मोर्चे व सत्याग्रह सुरू झाले. पंडित नेहरूंना महाराष्ट्रात फिरणे अवघड झाले. 1958 मध्ये पंडित नेहरू प्रतापगडावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण करण्यासाठी आले असताना त्यांना काळे झेंडे दाखवण्यात आले. या सर्व आंदोलनापुढे काँग्रेस पक्षाला आणि केंद्राला झुकावे लागले. इंदिरा गांधी यांनी पंडित नेहरू यांना याविषयी अनुकूल केले. परिणामी शेवटी 1 मे 1960 रोजी स्वतंत्र महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. महाराष्ट्र स्थापनेचा कलश महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते दिल्लीवरून आणला गेला. नव्या राज्याची मुंबई ही राजधानी तर नागपूर ही उपराजधानी बनविण्यात आली. 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. 1 मे ह्या दिवशी महाराष्ट्र दिनासोबत आंतरराष्ट्रीय कामगार दिनही साजरा केला जातो. महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी त्या दिवशी शपथ घेतली. महाराष्ट्राच्या पायाभरणीत अनेक थोर संत, राजे, देशभक्त, समाजसुधारक यांचे योगदान फार मोलाचे आहे.
महाराष्ट्रात आजपर्यंत भारताच्या विकासाच्या सर्व क्षेत्रात अनमोल योगदान दिले आहे. मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी असून ती भारताची आर्थिक राजधानी आहे. 1 मे हा संपूर्ण महाराष्ट्रात शाळा, महाविद्यालये, शासकीय कार्यालयांमध्ये व प्रायव्हेट कंपन्या, सरकारी कंपन्या तिथेही हा कामगार महाराष्ट्र दिन म्हणून आनंदात व उत्साहात साजरा केला जातो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्त्रियांना पुरुषांइतकाच पगार मिळावा म्हणून त्यांनी स्त्रियांना हा हक्क मिळवून दिला. आज आपण बघतो स्त्रियांना प्रसूतीसाठी पैसे मिळतात. हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे शक्य झाले. राज्यघटनेत योग्य ते कायदे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मिळवून दिले. भांडवलदार व कामगार यांनी भेदभाव करू नये अशी वर्तणूक रोखण्यासाठी कायद्यानुसार हे अवघड काम केले आहे. या सर्वांना कायद्याच्या माध्यमातून संरक्षण दिले आहे. 1 मे 1923 रोजी भारतात पहिल्यांदा कामगार दिन म्हणून साजरा केला होता. या दिवशी जगातील 80 देशामध्ये सार्वजनिक सुट्टी दिली जाते. कामगार दिनाने सर्व कामगारांना स्वातंत्र्य उपभोगण्याचा अधिकार दिला आहे. कोणत्याही देशाचा विकास या देशातील शेतकरी आणि कामगारावर अवलंबून असते. आपल्या समाजात कामगारांची भूमिका खूप महत्त्वाची असते. या दिवशी कामगार संघटना तसेच उद्योजक व सरकारतर्फे उत्कृष्ट कार्य करणाऱ्या कामगारांचा गौरव केला जातो. या दिवशी मी जगभरातील सर्व कामगारांचे त्यांच्या प्रयत्नांसाठी आणि कठोर परिश्रमांसाठी आभार व्यक्त करते. चंद्राची शीतलता, सूर्याची प्रखरता, संतांची जन्मभूमी, वीरांची कर्मभूमी असलेल्या या महाराष्ट्र राज्यात आपण सर्व जन्माला आलो हे खूप भाग्याचे आहे. साधू संतांनी येथे सामाजिक धार्मिक क्रांतीने जागृत केले, तर छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्य क्रांती घडवून इतिहास घडवला. थोर पुरुषांनी येथे जन्म घेऊन हे राज्य वैभवशाली केले. आज महाराष्ट्र दिन हा दिवस महाराष्ट्र निर्मिती म्हणून साजरा केला जातो. आपल्या पूर्वजांनी दिलेला हा वारसा आपण सांभाळण्याचा प्रयत्न करूया आणि झाले तर महाराष्ट्राच्या इतिहासात आपली नावाची पाने ही सुवर्ण अक्षरात लिहिली जावे असे कार्य करावे. आपण सर्वांनी नम्रतेने या महाराष्ट्राला धन्य मानूया की आपण या मातीत जन्मलो. या स्वतंत्र महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीसाठी आपल्या प्राणाची आहुती देणाऱ्या सर्व हुतात्म्यांना विनम्र अभिवादन करूया. याच हुतात्म्यांच्या बलिदानामुळे 1 मे हा दिवस महाराष्ट्र दिन म्हणून साजरा केला जातो. आपल्या पूर्वजांनी केलेल्या योगदानाची जाणीव ठेवत, इतिहास जपत, नवनवीन शिखरे पार करीत आपणही प्रयत्न करावे. उत्सव हा बलिदानाचा असा साजरावा, जय जयकार तयांचा आसमांती गरजावा. सांडिले रुधिर ज्यांनी महाराष्ट्रासाठी, जन्मतयाचा फिरुणी ह्या महाराष्ट्र राज्यात व्हावा. अशा या महाराष्ट्रासाठी किती बोलावे शब्दही कमी पडतात. म्हणून महाराष्ट्र दिन व कामगार दिन आपण आनंदात व उत्साहात साजरा करूया. जय जय महाराष्ट्र. धन्यवाद.